विद्यार्थी मित्रांनो, आपण रंगसाहित्याचे हा पाठ अभ्यासतोय. आपण काल सुश्रुतच्या स्वप्नामध्ये त्याला विविध पुस्तके मुलामुलींचा वेश करून आल्याचं पाहिलं होतं आणि सुश्रुत झोपेतच म्हणत होता की कोण रे तुम्ही, इथे काय करत आहात. तेव्हा पुस्तकांच्या वेशातील मुले सुश्रुतला म्हणाली होती की अरे, आम्ही सर्व तुला भेटायला आलो आहोत आणि आम्हाला तुझ्याशी मैत्री करायची आहे. आणि त्यानंतर कथा आहे, म्हणजेच कथेचं हे पुस्तक आहे. हे कथेचं पुस्तक त्या सुश्रुत बरोबर बोलू लागलेलं आहे की आपली ओळख पहिल्यापासूनच आहे, कारण आईच्या आणि आजीच्या तोंडून तू इसापनीतीच्या किंवा पंचतंत्र, अकबर बिरबल यांच्या गोष्टी तू ऐकत आला आहेस आणि यामुळेच तुला मला वाचायची सवय लागलेली आहे. आणि त्यानंतर सुश्रुत म्हणतो की हो, मला आठवलं की आजी मला कोल्हा, उंदीर, ससा, कासव यांच्या गोष्टी सांगायची. आणि त्यानंतर कथा सांगते की बरं का सुश्रुत, की आकर्षक सुरुवात आणि परिणामकारक शेवट ही माझी वैशिष्ट्ये आहेत. कथेची वैशिष्ट्य कोणती? आकर्षक सुरुवात आणि परिणामकारक शेवट. त्यानंतर इथपर्यंत आपण पाहिलं होतं. यानंतर पहा, तुझे काही प्रकार असतात का? कारण आज मराठीच्या मॅडम म्हणाल्या आपण साहस कथा शिकूया. अगदी बरोबर. परिकथा, बोधकथा, विज्ञान कथा, ऐतिहासिक कथा हे माझेच अनेक प्रकार आहेत. शिवाय नाटक, मालिका, चित्रपट या सर्व ललित कलांचा पाया म्हणजे मी. मूळ कथा दर्जेदार असल्याशिवाय कोणतीही कलाकृती उत्तम होऊ शकत नाही. एवढंच नाही तर उत्तम निवेदन तंत्रामुळे मी खुलत जाते, रंगत जाते. किंबहुना उत्तम निवेदन तंत्राचा वापर हे माझ्या यशाचे रहस्य. तुला निर्माण करणाऱ्या लेखकांची नावं मला सांग ना, असं सुश्रुत म्हणतो. आपण इथपर्यंत पाहूया की सुश्रुत म्हणतो की तुझे काही प्रकार असतात का? कारण आज मराठीच्या मॅडम म्हणजे सुश्रुतच्या मराठीच्या मॅडमनी त्याला साहस कथा सांगितली होती आणि तो म्हणतो की मॅडम म्हणाल्या की आपण साहस कथा शिकूया. कथेचे प्रकार असतात बघा, विनोदी कथा असतात, साहस कथा असतात, अशा वेगवेगळ्या कथांचे प्रकार असतात आणि त्यांच्या मराठीच्या मॅडमनी त्यांना साहस कथा शिकूया असं सांगितलं होतं. तेव्हा ती म्हणते की अगदी बरोबर. परिकथा, परिकथा म्हणजे पंख असलेल्या परीची कथा. बोधकथा म्हणजे त्यातून आपल्याला काहीतरी शिकवण मिळते. विज्ञान कथा म्हणजे विज्ञानावर किंवा शास्त्रावर आधारित संकल्पना स्पष्ट करणाऱ्या कथा. ऐतिहासिक कथा म्हणजे इतिहासामध्ये घडून गेलेल्या घटना यांच्या ज्या कथा असतात. असे अनेक प्रकार माझे आहेत असं तिने सांगितलं. शिवाय नाटक, मालिका, चित्रपट या सर्व ललित कलांचा पाया म्हणजे मी. म्हणजे या सर्व ललित कला ज्या आहेत, नाटक, मालिका आणि चित्रपट या ज्या ललित कला आहेत, या ललित कलांचा बेसच मी आहे. मूळ कथा दर्जेदार, दर्जेदार म्हणजे उत्कृष्ट प्रतीची असल्याशिवाय, दर्जेदार असल्याशिवाय कोणतीही कलाकृती उत्तम होऊ शकत नाही. म्हणजे त्याचं मूळ हे काय आहे? कथा असायला हवं. एवढंच नाही तर उत्तम निवेदन तंत्रामुळे मी खुलत जाते, रंगत जाते. किंबहुना उत्तम निवेदन तंत्राचा वापर हे माझ्या यशाचं रहस्य आहे. म्हणजे माझ्या कथेमध्ये, कथा वाचत असताना जर कथेमध्ये उत्तम निवेदन असेल, निवेदन तंत्राचा जर वापर केलेला असेल तर माझी ही कथा खुलत जाते. म्हणजे मी खुलत जाते, हेच माझ्या यशाचं रहस्य आहे. रहस्य म्हणजे गुपित आहे. त्यावर सुश्रुत म्हणतो की तुला निर्माण करणाऱ्या लेखकांची नावं मला सांग ना, असं सुश्रुत त्या हे कथेला म्हणतो. त्यानंतर कथा काय म्हणते पहा. या ठिकाणी लेखकांची नावं सांगायला कथेनं सुरुवात केलेली आहे. कथा म्हणते की य गो जोशी, य गो जोशी, वि स खांडेकर, विभावरी शिरूरकर, व्यंकटेश माडगुळकर, वपू काळे, शंकर पाटील, अण्णाभाऊ साठे, बाबूराव बागुल, दमा मिरासदार यांसारख्या अनेक नामवंत लेखकांनी आपल्या उत्तमोत्तम कथांनी मराठी वाचकांना तृप्त केलं. अशा या विविध लेखकांची तिनं नावं सांगितलेली आहे. वि स खांडेकरांची ययाती कादंबरी आहे, कथा आहे, किंवा विभावरी शिरूरकर यांची हिंदोळ्यावर, शबरी. विभावरी शिरूरकर म्हणजे कोण? मालती विश्राम बेडेकर. व्यंकटेश माडगुळकरांच्या कथा आहेत बनगरवाडी,
काळी माती किंवा काळी आई, गावाकडच्या गोष्टी यांसारख्या, किंवा वपू काळे यांची वपुर्झा, दोस्त, हुंकार, शंकर पाटील यांची धिंड, वळीव, आभाळ, अण्णाभाऊ साठे यांची कृष्णाकाठच्या कथा, निखारा, फरारी, बागुलराव बाबूल, दमा मिराजदार यांच्या माझ्या बापाची पेंड किंवा भूताचा जन्म यांसारखे हे जे अनेक लेखक आहेत, या विभूत काय म्हणतात विदुषी आहेत, या विदुषींनी लेखकांनी अशा अनेक कथा लिहिलेल्या आहेत. अशी नामवंत म्हणजे प्रसिद्ध लेखकांनी आपल्या उत्तमोत्तम कथांनी मराठी वाचकांना तृप्त केलेलं आहे. तृप्त करणे म्हणजे समाधानी करणे. त्यानंतर सुश्रुत काय म्हणतो, किती सुंदर, आता ही ताई कोण बरं, म्हणजे जेव्हा कथा त्याच्याशी बोलत असते तेव्हा तिकडून आणखीन एक कोणीतरी येतं आणि म्हणून सुश्रुत म्हणतो किती सुंदर, आता ही ताई कोण बरं. तर त्यानंतर कादंबरी आहे बघा, कथा बोलून झाल्यानंतर कादंबरी काय म्हणते बघा, काय सुश्रुत आवडली का कथा, मी कादंबरी कथेची थोरली बहीणच म्हण हवं तर, म्हणजे थोरली बहीण म्हणजे मोठी बहीण, मी कथेची कोण आहे, मोठी बहीण म्हटलंच तरी चालेल. कादंबरी म्हणजे खरं तर मोठी कथाच, म्हणजे कथा ह्या छोट्या छोट्या असतात आणि त्यापेक्षा मोठी असते म्हणजेच थोरली असते, ती कोण असते, कादंबरी. पण माझा आवाका कथेपेक्षा फार मोठा. आवाका म्हणजे माझा जो विस्तार आहे, जसं नदी लहान असते आणि समुद्र आपल्याला विशाल असतो, आणि तसाच प्रकार आहे, कथा ही लहान आहे, कादंबरी ही मोठी असते, तिचा विस्तार जो असतो तो फार मोठा असतो. सुश्रुत म्हणतो मोठा म्हणजे किती ग, तर अरे माझ्यात खूप खूप पात्र असतात, पात्र म्हणजे व्यक्तिरेखा असतात, त्यांचा परस्पर संबंध असतो, विविध घटना प्रसंगातून माझे कथानक हळूहळू उलगडत जाते. काय असतं, कादंबरीमध्ये अनेक पात्र असतात आणि या पात्रांचा एकमेकांशी काय असतो, संबंध असतो, परस्पर म्हणजे एकमेकांशी संबंध असतो, त्यामध्ये विविध घटना असतात, प्रसंग असतात आणि या प्रसंगातून माझे कथानक हळूहळू उलगडत जाते. वाचता वाचता माझ्यातील पात्र तुम्हाला ओळखीची वाटू लागतात. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जेव्हा एखादी कादंबरी वाचत असाल तेव्हा आपल्याला कळतं की त्या कादंबरीमध्ये एक एक पात्र हळूहळू येत असतात आणि वाचता वाचता माझ्यातील जे पात्र असतात ते तुम्हाला ओळखीची वाटू लागतात, आपल्यातीलच भासू लागतात. अनेक अनपेक्षित वळणं घेत घेत, अनपेक्षित म्हणजे तशी अपेक्षाही नसते तसं वळण घेत घेत मी वाचकांची उत्कंठा वाढवते. उत्कंठा वाढवणे म्हणजे कुतूहल वाढवते, म्हणजे पुढे काय घडणार आहे हे वाचकाला नेमकं समजत नाही आणि म्हणूनच तो त्या पुढच्या कथा जी असते ती कथा तो वाचत असतो. आता या कथानकात पुढे काय होईल याचा विचार करत वाचक माझ्यात गुंतून जातो आणि रममाण होतो. रममाण होणे म्हणजे तल्लीन होणे, समरस होतो, की तो कादंबरी वाचत असताना ही जी पात्र असतात त्या पात्रांचा एकमेकांशी संबंध येत असतो आणि विविध घटना विविध प्रसंग हळूहळू या कथानकातून उलगडत जातात. पुढे काय होईल याची वाचकाला उत्कंठा लागून राहते आणि म्हणूनच हा वाचक जो असतो, मला जो वाचणारा वाचक आहे तो वाचक माझ्या या कथेमध्ये गुंतून जातो, रममाण होतो. यानंतर सुश्रुत काय म्हणतो बघा, खरंच तुझा आवाका खूपच मोठा आहे, म्हणजे खरोखरच तुझा जो विस्तार आहे तो खरोखरच खूप मोठा आहे. कादंबरी, बरं का सुश्रुत, साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार वि. स. खांडेकर यांच्या ययाती या कादंबरीला मिळाला तेव्हा मराठी माणसांचा ऊर अभिमानाने भरून आला. काय सांगत ते कादंबरी, की साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च म्हणजे सर्वात मानाचा, सर्वोच्च म्हणजे सर्वात मोठा म्हणतो ना, उच्च स्थानावरचा जो पुरस्कार आहे, ज्ञानपीठ पुरस्कार आहे, तो कोणाला मिळाला होता, वि. स. खांडेकर यांना. कोणत्या कादंबरीसाठी, ययाती कादंबरीसाठी. आणि तेव्हा या मराठी माणसाचा काय झाला होता, ऊर अभिमानाने भरून आला. ऊर अभिमानाने भरून येणे म्हणजे खूप अभिमान वाटणे. इतक्यात कविता सुश्रुतच्या खांद्याला धरून विचारते. बघा कविता आली आहे, बघा यामध्ये कथा झालेली आहे, कादंबरी झालेली आहे, आता कोण आलेली आहे, कविता. सुश्रुत, ओळखलंच मला, अरे मी आहे कविता, आपली तर फार पूर्वीपासून चांगलीच ओळख आहे नाही का. तुमच्या पाठ्यपुस्तकातल्या सगळ्या कविता तुम्ही तालासुरात म्हणता. विद्यार्थी मित्रांनो, मराठीच्या कविता आपण म्हणत असतो, तालासुरात म्हणत असतो आणि आपल्या त्या सहज तोंडपाठ होऊन जातात. जरी खूप मोठे झालो आपण तरी सुद्धा ते आपल्याला आठवतात, है ना.
त्याप्रमाणे सुश्रुतला ही कविता काय म्हणते की तुला मी तर माहीतच असेल, पूर्वीपासून चांगलीच ओळख आहे तुझी आणि माझी, होय की नाही. तुझ्या पाठ्यपुस्तकातल्या सगळ्या कविता तुम्ही तालासुरात म्हणता. हो ताई, मला आठवते, ही आवडते मज मनापासून शाळा आणि श्रावण मासी हर्ष मानसी या माझ्या आवडत्या कविता आहेत. काय म्हणाला सुश्रुत की ही आवडते मज मनापासून शाळा आणि श्रावण मासी हर्ष मानसी या ज्या 2 कविता आहेत त्या माझ्या आवडत्या कविता आहेत. सुश्रुतला आवडणाऱ्या कविता कोणत्या? ही आवडते मज मनापासून शाळा आणि श्रावण मासी हर्ष मानसी. छान हां सुश्रुत माझं रूप छोटंसं. कविता काय म्हणते? छान हां सुश्रुत माझं रूप छोटंसं. आटोपशीर. आटोपशीर म्हणजे नेमकंच. कविता कशा नेमक्याच असतात, छोट्या छोट्या शब्दांमध्ये गुंफलेल्या. मोजक्या शब्दात मोठा आशय व्यक्त करणे हे माझं वैशिष्ट्य. आशय म्हणजे मध्यवर्ती कल्पना म्हणतो ना आपण. ती मध्यवर्ती कल्पना या कवितेतून कमीत कमी शब्दामध्ये व्यक्त होते. मात्र मोजके शब्द असतात, मात्र आशय मात्र मोठा असतो. त्यामध्ये काय असतं बघा, वैशिष्ट्य. यमक, अनुप्रास अशा शब्दालंकारांनी माझं बाह्य रूप आणि उपमा उत्प्रेक्षा रूपकासारख्या अर्थालंकाराने माझा अंतरंग सजवून कवी मला अधिक आशयगर्भ करतो. आशयगर्भ करणे म्हणजे आशयगर्भ म्हणजे अर्थपूर्ण करतो. कवी काय करतो? त्याच्यामध्ये या अर्थालंकारांचा आणि शब्दालंकारांचा वापर करतो. सुश्रुत काय म्हणतो बघा, मॅडम नेहमी सांगतात कवितेची शब्दरचना अर्थपूर्ण व चपखल असते. चपखल म्हणजे तंतोतंत अशी असते. कल्पनांचा सुंदर आविष्कार, अभिव्यक्ती, त्यामध्ये खूप छान छान कल्पना मांडलेल्या असतात. बघा, आपण कविता वाचतो, चंद्रावरती कविता वाचतो, फुलावरती कविता वाचतो, गवतावरती कविता वाचतो. अशा छान छान सुंदर सुंदर कल्पना या कवींना कशा सुचतात बरं? जेव्हा आपण ती कविता वाचतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की अरे, ही कविता किती सुंदर आहे, होय की नाही. त्याची शब्दरचना करत असताना ही कवी कसं काय करत असतील, ते कसे काय मांडत असतील या कवितेमध्ये त्यांचे विचार, असं आपण म्हणतो. हे बरोबर ना? बघा, कविता काय म्हणते? अगदी बरोबर. आणखी काय माहीत आहे सुश्रुत तुला? कविता काय म्हणते की आणखी तुला काय माहीत आहे? तेव्हा सुश्रुत म्हणतो, ताई, मला असं वाटतं संगीतकारांनी स्वरराज चढवला की तुझं गाण्यात रूपांतर होतं. म्हणजे ती कविताच असते, मात्र जेव्हा संगीतकार कोण म्हणजे कोण? म्युझिशियन असतात ना, म्युझिक देणारे म्हणजेच कवितेला चाल लावणारे, ते स्वरराज म्हणजे त्या गाण्याला चाल लावणे, की तुझं गाण्यात रूपांतर होतं. कारण तुला मी पाठ्यपुस्तकात वाचतो आणि CD मध्ये, चित्रपटामध्ये ऐकतो सुद्धा. तुम्ही गेल्या वर्षी जी कविता होती काया मातीत, तिफन जी कविता होती, तिफन कविता जर तुम्ही पाहिलीत तर तिफन कविता तुम्हाला कविता म्हणून अभ्यासाला आहे, मात्र तीच तिफन कविता तुम्हाला मराठी चित्रपटामध्ये एक गाणं म्हणून प्रसिद्ध आहे. तर या चित्रपटामध्ये मी तुला ऐकतो सुद्धा, असं तो म्हणाला. अशा प्रकारे ही जी कविता आहे, कादंबरी आहे, कथा आहे, हे सर्व काही या सुश्रुतबरोबर बोलू लागलेले आहेत. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथेच थांबणार आहोत. पाठाखालील हे जे आहे इथपर्यंत शिकवलेलं, हे तुम्ही नीट मन देऊन वाचायचं आहे आणि दिलेली जी स्वाध्याय कृती आहे, ही स्वाध्याय कृती सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. धन्यवाद.